तिथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा प्रकार घडलाय। नाशिक महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा छगन भुजबळांनी आरोप केलाय। उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भुजबळांनी पत्राद्वारे केली। बेकायदेशीर भूसंपादन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा छगन भुजबळांनी केलेला आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। प्रांजल, छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे, त्यामुळे स्वाभाविकच एक गांभीर्य प्राप्त होतं या सगळ्या प्रकाराला। हा सगळा प्रकार नेमका काय नेमके भ्रष्टाचाराचे आरोप आहेत? दीपक, आपण जर बघितलं तर नाशिक महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सध्या आहेत आणि याच प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक गैरव्यवहार सुरू असल्याचं बोललं हे जात होतं, अशा चर्चा या रंगलेल्या होत्या। आणि आता थेट माजी पालकमंत्री यासोबतच सध्याचे राष्ट्रवादीचे नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत पत्र तक्रार ही केलेली आहे। भुजबळ यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे। जवळपास 200 कोटींचं बेकायदेशीरपणे भूसंपादनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, ते स्थगित करण्यात यावे। यासोबतच महापालिकेमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नियुक्ती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि या बदल्या देखील रद्द करण्यात याव्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची देखील त्यांनी नावं ही घेतलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच खरं तर हा चर्चेचा विषय ठरतोय। आपण बघितलं तर एखाद्या कोणी नेत्याने किंवा कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असती तर ठीक होतं, मात्र सत्ताधारी मंत्र्यांनीच थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय। आता याबाबत नक्की पुढे काय होतं, कशा प्रकारे चौकशी करण्यात येते, उच्चस्तरीय या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता याची दखल नेमकी कशी घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।